नमस्कार मित्रांनो, आमचा उज्जैनमधला हा दुसरा दिवस आहे आणि उज्जैनमध्ये आम्ही महाकालचं दर्शन करणार आहोत, कालभैरवाचं दर्शन करणार आहोत आणि बाजूबाजूचे जे काही जवळजवळचे स्पॉट आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही घरून येताना हे खाकरा घेऊन आलेलो नाश्त्याला आणि हे वहिनीने पराठीसुद्धा दिलेली आम्हाला आणि त्याच्यासोबत त्यांनी चटणीसुद्धा दिलेली. तर चला मग नाश्ता करून घेतो. बाकीचे रेडी होत आहेत, एक एक रेडी होतो कारण सकाळी 6:30ला उठलो आहे आज. तर मित्रांनो, आमचा काल ओंकारेश्वरून दर्शन करून रात्री 8 वाजता झाला आणि तिथून निघालो. आम्हाला इथे उज्जैनला हॉटेलला यायला रात्री 3 वाजले. तर मित्रांनो, आम्ही आता हॉटेलमधून निघालोय, सर्वजण रेडी झालो आम्ही फिरायला जाण्यासाठी. तर आता आम्ही पहिले चाललोय कालभैरव मंदिरामध्ये आणि तिथून मग कालभैरव मंदिराच्या आजूबाजूला निर्मन गणपती, गडकालिका मंदिर आणि वैभव महालक्ष्मी मंदिर ही मंदिर आहेत आजूबाजूला आणि मंगलनाथ मंदिर. आम्ही दर्शन करण्यासाठी शेअरिंग ऑटो केले आणि शेअरिंग ऑटोचे 700 रुपये घेतात. तर आम्हाला ते हे जे मी तुम्हाला बोललो आता ते 5 पॉईंट फिरवणार आहे. बघतोस बिल बघतोस ना. तर मित्रांनो, फायनली आम्ही कालभैरवाच्या मंदिरात आलो आहे. तर या मंदिरामध्ये दारूचा प्रसाद चढवला जातो. कालभैरवाच्या मंदिरामध्ये आमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन झालं. ऑफिसमधले मित्र आलेलो फिरायला. तर काल आम्ही ओंकारेश्वरला जाऊन आलो. आज आम्ही कालभैरवाच्या दर्शनाला आलो आहे. तर त्या मित्रांची ओळख नव्हती करून दिलेली. तर हे रुपेंद्र कांबले आणि हा त्यांचा मुलगा आहे पार्थ कांबले आणि राजेंद्र बांद्रे, अभिषेक मोकल आणि नरेश आंबेकर आणि हा अप्तीश जाधव. तर मित्रांनो, आता आम्ही निघतोय मंगलनाथ मंदिरामध्ये. मंगलनाथ मंदिराचं दर्शन करू आणि मग नंतर डायरेक्टली जाऊ महाकालच्या मंदिरामध्ये. ये है कि जिस मंदिर पे आप लोग जा रहे हो ना, ये मंदिर पूरे भारत और विश्व में एकमात्र मंदिर है। ये ब्रह्मांड में आपने नवग्रहों का नाम सुना ही होगा। नवग्रहों में गिरिराज है मंगल ग्रह, और मंगल ग्रह जो यहाँ पर इस प्रकार शिव बालक के रूप में पूजे जाते हैं। शिव बालक के रूप में क्यों पूजे जाते हैं? तो स्वयं भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से उत्पत्ति हुई मंगल ग्रह की माता जी का मंदिर देखा होगा, देखा है। यहाँ पर आपको स्वयं धरती माता देखने को भी मिलेंगे, दर्शन करने को भी मिलेंगे। उनकी एक परिक्रमा लगा लेना पड़ेगा। उनकी एक परिक्रमा लगाने से पूरी के पूरी धरती की परिक्रमा समान मानी जाएगी। आप बेला मंदिर है कि शिव जी के बाद नंदी को नहीं मिलेंगे। इस प्रकार भेड़ की सवारी मिलेगी, क्योंकि मंगल ग्रह का जो वाहन है वो भेड़ है।
मेष और वृश्चिक राशि के स्वामी 21 भाग्य मालिक है, 21 कार्य मंगल देखते हैं, 21 कष्टों का निवारण भी यही होता है। भूमि संबंधित, पुत्र संबंधित, विवाह संबंधित, रोजी रोजगार संबंधित, कोर्ट कचहरी संबंधित। लाल प्रसाद में मंगल ग्रह, लाल रत्न मूंगा ये अपने हाथों से चढ़ाना है। गेहूं लाल कपड़ा सिर पर पुष्प पंडित जी से हम चढ़वाएंगे। चढ़ाते समय यहाँ पर अपना नाम, अपना गोत्र ना पता हो, सरनेम, जैसा भी कार्य रुका हो, जो भी मनोकामना मन की इच्छा हो बोलकर प्रसाद चढ़ाना, क्योंकि इसी जगह से अपनी यात्रा भी मंगल होगी, अपने कार्य भी मंगल होगी। नाम, सरनेम, जो भी मन की इच्छा हो, जो भी कार्य रुका हो, मनोकामना हो, बोलकर प्रसाद चढ़ाना, क्योंकि अपना नहीं अपने पूरे परिवार का प्रसाद है, आने वाली पीढ़ी का प्रसाद है। लाल मूंगा चढ़ेगा, गेहूं लाल कपड़ा, सिर पर पुष्प चढ़ेंगे, दोनों माला मंगल यंत्र, फोटो प्रसाद स्वरूप घर के लिए देंगे। अगर लाना हो तो लाना, नहीं तो पूरा श्रृंगार चढ़ा देना। तर मित्रांनो, मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शन करून आलो आणि नंतर आम्ही नाश्ता करायला बसलो। तर मित्रांनो, आम्ही सकाळी कालभैरवाच्या मंदिराजवळ गेलेलो, तिथे सर्व आजूबाजूचे जे काही मंदिर होते ते सर्व स्पॉट एक्सप्लोअर केले आणि आता चाललो महाकालच्या दर्शनाला। तर आम्ही VIP लाईनमधून जाणार आहोत, तेव्हा आम्ही एवढे लेट आलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला VIP तिकीट बुक करायचं असेल तर गेट नंबर 4ला भेटतो। तुम्ही कोणालाही विचारलात तरी तुम्हाला गेट नंबर 4 सांगतील आणि आम्हाला ऑटोवाल्यानेच इथे येऊन सोडलं। महाकालचं दर्शन करून आलो आणि VIP लाईनने गेलेलो। तर तुम्ही जर कधी याचा प्लॅन केला तर VIP लाईनने या, म्हणजे तुम्ही डायरेक्टली महाकालच्या दर्शनाला जवळ जाल। नाही तर जर जनरल लाईनने गेला तर मोबाईल पण अलाउड नाही आहे आणि दर्शन पण खूप लांबून होतं। तर मित्रांनो, महाकालचं दर्शन आमचं खूप छान झालं आणि VIP तिकीटमुळे आम्हाला जवळून दर्शन भेटलं। तर तुम्ही सुद्धा आलात तर VIP तिकीटने या, कारण खूप जवळून दर्शन होतं आणि आमची आज संध्याकाळची ट्रेन आहे। तर आता आम्ही दर्शन करून आलो, आता आम्ही थोडा कॉरिडॉर फिरतो। जर कॉरिडॉर फिरायचा असेल तर नाईटला बेस्ट आहे फिरण्यासाठी। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा।